नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे एक IPO येत आहे सोना कॉमस्टार कंपनीचा। तर त्या कंपनी संदर्भातली जी डिटेल्स आहेत तर ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे, जेणेकरून तुमच्या हे लक्षामध्ये येईल की कंपनीची नक्की परिस्थिती काय आहे, सध्या मार्केट कंडिशन कंपनीची काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करायला हवी की नको, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण आहोत कंपनीच्या वेबसाईटवरती। सोना कॉमस्टार असं कंपनीचं नाव आहे। कंपनी मेनली काय काम करते तर कंपनी स्वतः प्रोडक्शन करते, पण प्रोडक्शन कशाचं करते तर जे फोर्जिंग मटेरियल असतं तर त्याचं प्रोडक्शन करते। पण एक गोष्ट जर आपण कंपनीची पॉझिटिव्ह पाहिली तर ऑलमोस्ट भारतातले जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत की जे ऑटोमोबाईल बनवतात किंवा गाड्या बनवतात आपण म्हणू शकतो, तर ते जवळजवळ सगळेच त्यांचे क्लायंट्स आहेत। आलं लक्षामध्ये? मग आता ही कंपनी त्या कंपन्यांना नक्की काय प्रोव्हाइड करते आपण इथं पाहू शकतो। कपलिंग बनवते कंपनी, त्यानंतर डिफरन्शियल असेंबली, ई ड्राईव्ह, त्यानंतर प्रिसिजन फोर्ड गिअर, तर असे भरपूर प्रोडक्ट्स ही कंपनी बनवते। आता यामध्ये जर आपण कंपनीचे इलेक्ट्रिक व्हेकल की जे आता फ्युचर आहे तर त्या संदर्भातलं जर आपण पाहिलं तर त्या संदर्भात सुद्धा कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत। तर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जो स्टार्टर लागतो, म्हणजे गाडी चालू होण्यासाठी जो इलेक्ट्रिक मोटर स्टार्टर लागतो, तर ते सुद्धा कंपनी बनवते। अल्टरनेटर बनवते, त्यानंतर हब व्हील मोटर बनवते, जी तुम्ही पाहिली असेल की जी इलेक्ट्रिक मोटर ही इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये, बाईकमध्ये म्हणा किंवा कारमध्ये यूज केली जाते, ड्राय मोटर, ती सुद्धा कंपनी बनवते आहे। त्यानंतर ड्राईव्ह मोटर, पुढे BSG। आता ॲक्च्युअल जे लोक या क्षेत्रामधले असतील तर त्यांना हे वाचल्यानंतर जास्त चांगलं समजेल की हे कशा पद्धतीचं काम आहे आणि हे नक्की काय प्रोडक्ट आहेत। तर आपण एक ओव्हरऑल फक्त माहिती घेतोय। कंट्रोलर बनवते, असे भरपूर प्रोडक्ट्स ही कंपनी आपले बनवत आहे। तर आता कंपनीची आपण जरा इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूयात। तर मॅनेजमेंटचं म्हणणं काय आहे सध्याच्या परिस्थितीवरती, कारण सध्या जर आपण पाहिलं तर ऑटोमोबाईल सेक्टर हे पूर्णपणे डाऊन आहे। ओके, कारण याच्यामध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत तर त्यांचं जवळजवळ सगळंच प्रोडक्शन डाऊन असल्यामुळे यांनाही त्याचा फटका बसलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्समध्ये एक फॉरेन प्रमोटरसुद्धा आहे सिंगापूरचा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनी बाहेरसुद्धा काम करते, फक्त भारतातच काम करते असं नाही, तर बाहेरसुद्धा काम करते। ती कुठे कुठे काम करते, कशा पद्धतीचं करते, सगळं आपण पाहूयात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनीने एक क्लॅरिफिकेशन केलेलं आहे, कारण कंपनीला जी काही रॉ मटेरियल स्टील म्हणा, फोर्जिंग म्हणा लागतं, तर आता त्याचे प्राइसेस वाढलेले आहेत। मग जर हे कंपनीने बेअर केलं तर अशा केसमध्ये कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी कमी होईल। मग म्हणून त्यांनी इथं क्लॅरिफिकेशन दिलं आहे, स्टील इज अ प्रायमरी रॉ मटेरियल इन द ड्राईव्ह लाईन बिझनेस, पास्ड ऑन 100% इन्क्रीज इन रॉ मटेरियल कॉस्ट टू कस्टमर। म्हणजेच यांनी काय सांगितलं आहे की 100% जे काही वाढणार आहे रॉ मटेरियलची कॉस्ट, जे काही स्टील असेल, अजून प्रोडक्ट्स असतील त्यांचं, तर ते सगळंच्या सगळं ते कस्टमरला पे करायला सांगणार आहेत। जी काही वाढीव रक्कम आहे ती, म्हणजे स्वतःचे जे काही त्यांचे मार्जिन्स आहेत तर ते मार्जिन्स सेफ्टी म्हणून राहतील आणि मार्जिन्सवरती प्रेशर येणार नाही। आलं लक्षामध्ये? म्हणजे ही एक कंपनीच्या बाजूने एक पॉझिटिव्ह साईन आहे। इन केस ऑफ मोटर सेगमेंट, कॉपर इन द बिग रॉ मटेरियल followed by steel and aluminum, increase the copper raw material cost has been passed through absorb rise steel aluminum cost। म्हणजेच बाकीच्याही ज्या काही ॲल्युमिनियम असेल, त्यानंतर फोर्जिंग असेल, त्यानंतर बाकी ज्या काही वाढलेल्या रॉ मटेरियलच्या कॉस्ट आहेत त्या सुद्धा ते क्लायंट्सला पे करायला सांगतात। ॲट प्रेझेंट ड्राईव्ह लाईन बिझनेस running at 75 to 80% capacity, the motor business at 50% capacity। म्हणजेच काय, ज्या काही इलेक्ट्रिक मोटर वगैरे बनवण्याचं त्यांचं काम आहे तर त्याचा 50% कॅपॅसिटीने त्यांचा सध्या बिझनेस चालू आहे। म्हणजेच अजून जरी भारतातलं मार्केट वाढणार तर आहेच, म्हणून तर त्यांनी मोठा प्लांट लावला आहे। आलं लक्षामध्ये? पण यांच्याकडे अजूनही खूप सारी क्षमता आहे। जेवढं प्रोडक्शन सध्या होत आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट प्रोडक्शन करण्याची क्षमता आज रोजी कंपनीकडे आहे। पण कंपनीचं काम 50% कॅपॅसिटीने चालू आहे, म्हणजेच भविष्यामध्ये वाढू शकतं चांगल्या पद्धतीने।
आणि बाकी जो काही त्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे ड्राईव्ह बिझनेस, तर तो 75 to 80% कॅपॅसिटीने चालू आहे. आता लॉकडाऊन असल्यामुळं यांचा बराचसा भर एक्सपोर्टवरती असतोय आणि बाकीचे इंडियन मार्केटमधले तर सगळ्यांचे सेल्स ऑलमोस्ट कमी झालेत, मेजर कंपन्यांचेच झालेत. त्यामुळं हे प्रोडक्ट आपण डिरेक्टली जरी यांचं प्रोडक्ट वापरत नसलो तरी आपल्याकडे जी काही कार असेल त्या कारमध्ये जो गिअरबॉक्स असेल तर त्या गिअरबॉक्समध्ये लागणारं जे काही मटेरियल आहे ते हीच कंपनी प्रोव्हाइड करते किंवा गिअरबॉक्स बनवून हीच कंपनी ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना देत असते, जसं टाटा असेल, महिंद्रा असेल, अदर्स सगळे. R&D spent based on need cost average 3.3% in last 3 year. म्हणजे जो काही कंपनीचा टोटल प्रॉफिट होतोय त्याच्यामधले 3.5% आसपास पैसे ही कंपनी R&D वरती स्ट्रिक्टली खर्च करते आहे, की जी फार चांगली गोष्ट आहे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटला फार महत्त्व दिलं गेलं पाहिजे, त्याशिवाय चांगले चांगले प्रोडक्ट्स निर्माण होऊ शकत नाहीत. इन्व्हेस्टमेंट टुडे वुड ट्रान्सलेट इनटू रेव्हेन्यू 18 to 36 months later. The IPO will be lead to little size than 33 stake dilution. म्हणजेच काय तर आता जो काही 5,500 कोटीचा ते IPO आणता आहेत तर त्यामधला काही ऑफर फॉर सेल आहे, कारण जे काही ओनर्स आहेत किंवा प्रमोटर्स आहेत कंपनीचे तर ते प्रमोटर स्वतःचा स्टेक त्यामध्ये डायल्यूट करता आहेत. आता ॲक्च्युअल काय आहे की त्यांनी स्टेक डायल्यूट करायला नको होता, कंपनीमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट येऊ शकत होती आणि अशा केसमध्ये त्यांनी हा डिसिजन घेणं थोडीशी मला तरी ती चूक वाटते. डिपॉझिट कॉस्ट प्रेशर लास्ट इयर कंपनी डिलिव्हर्ड 28% एबिटा मार्जिन इन फायनान्शियल इयर 21. ही सुद्धा कंपनीसाठी चांगली साईन आहे. कंप्लीट शटडाऊन वॉज सीन इन Q1 ऑफ लास्ट फायनान्शियल इयर. साहजिकच आहे की मागच्या वर्षी जे काय पहिलं क्वार्टर होतं फायनान्शियल इयरचं तेव्हा पूर्ण जवळजवळ जग लॉकडाऊनमध्ये होतं, त्यामुळे ह्यांची सुद्धा कंपनी पूर्णपणे शटडाऊन होती. डिड नॉट कट एम्प्लॉई कॉस्ट ऑर सॅलरीज. पण यामध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही एम्प्लॉईला कमी केलेलं नाही किंवा त्यांची कुठलीही कॉस्ट कटिंग केलेली नाही आणि कंपनीने सॅलरीसुद्धा सगळ्यांना दिलेल्या आहेत. बट कॅरिड आउट प्रोसेस रिइंजिनिअरिंग अँड यूज द टाईम टू सी इफ इफिशियंट कुड बी अचीव इन प्रोग्रेस. म्हणजेच हे लोक पुढे भविष्यामध्ये त्यांना साथ देतील, इफिशियंटली काम करतील म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. आलं लक्षामध्ये. आता पुढे रिलेशन विथ 13 ऑफ टॉप 20 कस्टमर मोर दॅन 15 years old. म्हणजेच त्यांच्याकडे जे मोठे 20 कस्टमर्स आहेत की जसं अशोक लेलँड असेल, टाटा असेल, मारुती असेल, ऑल ओव्हर सगळ्याच कंपन्या अगदी फॉरेनच्या सुद्धा कंपन्यांना हे मटेरियल प्रोव्हाइड करतात. तर त्यातले 20 पैकी जे 20 त्यांचे मेजर कस्टमर्स आहेत तर त्याच्यापैकी जे 13 कस्टमर्स आहेत तर ते 15 वर्षापेक्षाही जास्त त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत. म्हणजेच कंपनीचा बिझनेस हा खूप स्टेडी आहे आणि त्यांचा कुठलाही कस्टमर ते लॉस्ट करत नाही. तिथे पुढे लिहिले पहा, नेवर लॉस्ट अ कस्टमर. प्रोडक्ट फॉर बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल अकाउंट फॉर 14% रेव्हेन्यू, हायब्रिड कार्स 27% रेव्हेन्यू. म्हणजे त्यांचा जो काही टोटल बिझनेस आहे त्यातला इलेक्ट्रिक व्हेकलमधनं येणारा बिझनेस हा सध्या टोटल 14% आहे, 14% आहे. आणि हायब्रिड कार्समधनं येणारा जो बिझनेस आहे तो 27% आसपास आहे आणि बाकीचा जो आहे तो ऑल ओव्हर डिझेल आणि पेट्रोलच्या कार्समधनं येतो. 1 of every 12 BEV globally use Sona differently assembly. ग्लोबल मार्केट शेअर स्टँड ॲट 8.7%. म्हणजेच काय की डिफरन्शियल असेंब्ली हे जे त्यांचं प्रोडक्ट आहे तर ते सोनाचं कंपनीचं ग्लोबली यूज केलं जातं आणि त्याचा मार्केट शेअर हा 8.7% आहे, की जो फार चांगला आहे. पूर्ण जगभरामध्ये जे प्रोडक्ट्स यूज केले जातात डिफरन्शियल असेंब्लीचे त्यातले 8.7% हे सोना कंपनीचे आहेत, की जी फार चांगली गोष्ट म्हणावी लागेल. रेव्हेन्यूज ऑफ BEV segment sold 781% to rupees 205 crore in 21 for rupees 23.4 crore in financial year 20. म्हणजेच कंपनीचा रेव्हेन्यू हा फार चांगल्या पद्धतीने इथं वाढलेला आहे. म्हणजे BEV हे जे सेगमेंट आहे कंपनीचं याच्यामध्ये फायनान्शियल इयर 2020 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता 23.4 करोडचा, तो 2021 मध्ये वाढून झालेला आहे 205.70 कोटीचा. म्हणजेच फार चांगली गोष्ट आहे. सोना कमांडेड 5% मार्केट शेअर ग्लोबली इन 2020 इन डिफरन्शियल गिअर सेगमेंट अप फ्रॉम 4.5% इन 29.
म्हणजेच त्यांचा जो डिफरन्शियल गिअर सेगमेंटचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांचा मागच्या वर्षी मार्केट शेअर होता 4.5% 2019 साली आणि 2020 साली तो 5% झालेला आहे, चांगली गोष्ट आहे. तर सेम इथं जे काही स्टार्टर मोटर सेगमेंट आहे त्याच्यामध्ये कंपनीचा जो 2.5%चा 2019ला मार्केट शेअर होता तो 3% झालेला आहे आणि रेव्हेन्यू ग्रोथ एक्सेस ऑफ 20% ओव्हर फायनान्शियल इयर 29 to 21. ओके, आणि मार्जिन्स जे आहेत तर ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत. ग्रोथ झालेली आहे 20%ने आणि मार्जिन्स वाढलेले 27%नी आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ROE आहे 35%, जो चांगला आहे. आता हे झालं सगळं कंपनीच्या बद्दल. आता ग्रे मार्केट प्रीमियममध्ये जर पाहिलं तर ग्रे मार्केट प्रीमियम हा 22 रुपयाचा आहे लक्षामध्ये आणि पीईच्या हिशोबाने जर पाहिलं तर साधारणतः 80, म्हणजे फार नाही आहे. तर तो आता आपण पुढे जाताना पाहूयात की कंपनीचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. आता इथे जर आपण पाहिलं तर बघा कंपनीचे कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ काय आहे. वन ऑफ द लीडिंग मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर टू द ग्लोबल EV मार्केट, म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल जे येत आहेत तर त्याच्यासाठी यांनी ऑलरेडी तयारी केलेली आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणारे जे काही कंपोनंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत तर ते सप्लाय करण्याचं काम मेजरली ही कंपनी करते आणि करणार आहे. लार्ज प्रोडक्ट ऑफ पोर्टफोलिओ, म्हणजेच काय प्रोडक्ट पोर्टफोलिओ सुद्धा फार चांगला आहे. डिव्हर्सिफाय अक्रॉस ऑटोमोटिव्ह, जिओग्राफिक, व्हेकल सेगमेंट अँड कस्टमर, म्हणजेच भारतामध्येच नाही तर भारताबाहेर सुद्धा ते फार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत व्हेकल सेगमेंटमध्ये आणि त्यांच्याकडे बाहेरचे पण कस्टमर्स आहेत. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुद्धा ते करत आहेत. कन्सिस्टंट फायनान्शियल परफॉर्मन्स ट्रॅक रेकॉर्ड. तर आता आपण ते खाली पाहूयात. यामध्ये आता कंपनीचे प्रमोटर जरी आहेत ते सुजय कपूर म्हणून एक आहेत. त्यानंतर सोना ऑटोकॉम होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचा एक आहे. साहजिकच त्यांची ती घरची कंपनी असल्यामुळे ते ओनरच असणार आहेत. आणि राहिला एक फॉरेनचा त्यांच्याकडे इन्व्हेस्टर आहे सिंगापूर VII टॉपको 3PT. ही कंपनी जी आहे तर ही सुद्धा यामध्ये प्रमोटर आहे. म्हणजेच काय की आहे एक फॉरेन प्रमोटर तरी आहे कंपनीकडे. कंपनीचे जर फायनान्शियल्स आपण पाहिले तर आपण डायरेक्टली रेव्हेन्यू पाहूयात. 2019 साली जो 7,025 मिलियनचा होता तर तो 10,025 मिलियनचा झाला 2020 मध्ये आणि 2021 मध्ये 15,686 मिलियनचा झालेला आहे. तर साहजिकच आहे रेव्हेन्यू फार चांगल्या पद्धतीने वाढतोय. त्यानंतर आपण जर कंपनीचा टॅक्स आफ्टर टॅक्स जर प्रॉफिट पाहिला तर तो 2019 साली 1731 कोटीच्या आसपास 1731 मिलियनचा होता. तर तो वाढून ऑलमोस्ट दुप्पट झालेला आहे 3,603 मिलियन आणि 2021 म्हणजे ते फायनान्शियल इयर अजून कंप्लीट व्हायचं आहे की ज्यामध्ये अजूनही त्यांना वाढ होणार आहे. म्हणजे साधारणतः तो याच्याही पुढे जाईल. तो 2,151 मिलियनच्या आसपास आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहेत कंपनीचे, म्हणजे हे जे पैसे आहेत तर जे तुम्ही शेअर त्यांचे आता बाय करणार आहात IPO मध्ये तर त्यातनं आलेल्या पैशाचं ते काय करणार आहे. रिपेमेंट ऑफ कंपनीज बॉरिंग फुल्ली ऑर पार्टली, म्हणजेच काय मेजरली हे पैसे वापरले जाणार आहेत कंपनीचं जे डेट आहे, कंपनीचं जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी. आणि दुसरं जनरल कॉर्पोरेट पर्पज. तर साहजिकच आहे की बाकी पैसे फार थोडेफार वाचतील. आता ते पुढे जाताना तुम्हाला सांगतो. याचा IPO ओपन होतोय 14 जून 2021ला आणि IPO क्लोज होतोय 16 जून 2021ला. इश्यू टाईप आहे बुक बिल्ड इश्यू IPO. फेस व्हॅल्यू ठेवलेली आहे 10 रुपये. IPOची प्राईस आहे 285 रुपये ते 291 रुपये पर शेअर. आणि तुम्ही 51 लॉटच्या शेअर्समध्ये हा घेऊ शकता. मग समजा 51 लॉटचा जर तुम्ही शेअर घेतला तर एक लॉट जरी घेतला तरी 14,841 रुपयाच्या आसपास तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि याचा मॅक्सिमम तुम्ही घेऊ शकता 13 लॉट म्हणजे 663 शेअर. याची व्हॅल्यू होईल 1,92,933 रुपये. BSE आणि NSE दोन्हीवरती लिस्टिंग होणार आहे. इश्यू साईजमध्ये जर पाहिलं आपण तर टोटल 5,550 कोटीचा इश्यू आहे. यामध्ये फ्रेश इश्यू 300 कोटीचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा जे काही त्यांनी इथे सांगितले रिपेमेंट कंपनीज बॉरिंग म्हणजे कंपनीवरती जे कर्ज आहे बँकांचे ते रिपे करण्यासाठी ते याचा वापर करणार आहेत. तर ते फक्त यातले 300 कोटी वापरू शकतात कारण हा फ्रेश इश्यू आहे लक्षामध्ये. आणि बाकीचे जे काही जनरल पर्पजला ठेवणार आहेत तेही यातलेच ठेवणार. मला किती कसं काय त्याच्याबद्दल काही जास्त आयडिया नाही आहे.
त्यानंतर आता ऑफर फॉर सेल, म्हणजे यातनं प्रोमोटर स्वतःचा स्टेक डायल्यूट करून खूप मोठा फंड जमा करतायत 5,250 कोटीचा, आणि तेवढं करूनही त्यांची होल्डिंग कंपनीमध्ये राहणार आहे 67.30%, की जी मोठी आहे. आता जर आपण सगळे डिटेल्स घेतल्या तर IPO 14ला येतोय, 16ला क्लोज होतोय, आणि जर बेसिक अलॉटमेंट जी आहे ती 21 जूनला होणार आहे. आणि जर तुमचे पैसे रिफंड, म्हणजे समजा तुम्हाला स्टॉक मिळाले नाहीत तर अशा केसमध्ये तुमचे 22 तारखेला पैसे रिफंड होतील, तुमच्या अकाउंटला 23 तारखेला शेअर्स क्रेडिट होतील, आणि IPO लिस्ट होणार आहे 24 जूनला. म्हणजे तुम्ही जो काही लिस्टिंगचा फायदा घेऊ शकता, लिस्टिंग गेनचा, तर तो 24 जूनच्या आसपास तुम्ही घेऊ शकता. आता कंपनीमध्ये आत्ता जे काही होल्डिंग आहे प्रमोटरची ती 100% आहे, आणि ते स्टेक डायल्यूट झाल्यानंतर 67.30% होईल. आलं लक्षामध्ये. तर आता एकंदर मार्केटची परिस्थिती जर पाहिली, ग्रे मार्केट प्रीमियम तर फारच कमी झालेला आहे या कंपनीचा, पण एकंदर कंपनीचं जर आपण रेव्हेन्यू पाहिला, कंपनीचे प्रॉडक्ट्स पाहिले आणि कंपनीचे प्रमोटर्स पाहिले, तर कंपनीची एकंदर परिस्थिती ही चांगली आहे. ओके, फक्त मला एक प्रॉब्लेम इथे हा वाटतो की ह्यांनी एवढा मोठा स्टेक डायल्यूट करायला नको होता, की जो 5,250 कोटीचा आहे आणि जो 5,500 कोटीचा ते IPO आणतायत. तर आय होप ओव्हर सबस्क्राईब होईल असं मला तरी वाटत नाही, त्यामुळे सगळ्यांना शेअर्स मिळतील. पण लिस्टिंग गेनचा फायदा होण्याचे चान्सेस इथं मात्र मला फार कमी दिसत आहेत, कारण ग्रे मार्केट प्रीमियम ऑलरेडी खूप कमी झालेला आहे आणि कंपनीकडे कुठलेही एक्सपान्शन प्लॅन्स नाही आहेत मित्रांनो. म्हणजेच काय, कंपनी जे तुमचे पैसे घेणार आहेत तर ती कर्ज मिटवण्यासाठी वापरणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे कंपनी कुठल्याही नवीन प्लॅनसाठी किंवा नवीन रिसर्च डेव्हलपमेंटसाठी म्हणा किंवा नवीन प्रॉडक्टसाठी असं त्यांचा कुठलाही प्लॅन नाही आहे. आलं लक्षामध्ये. त्यांचा मेजर प्लॅन काय आहे जो आपल्याला इथं दिसून येतो, ते फक्त 300 कोटी जे आहे तर ते जमा करतायत कंपनीमध्ये कर्ज मिटवण्यासाठी, आणि 5,250 कोटी जे आहे तर ते स्वतःचा स्टेक डायल्यूट करून पैसे घेत आहेत. म्हणजे हे पैसे 5,250 कोटी सरळ सरळ प्रमोटरच्या खिशात जाणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची, हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही एक लॉट जरी घेतला तरी 14,841 रुपयाचा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आलं लक्षामध्ये. पण ॲज पर माय नॉलेज जर मला विचाराल तर मी तरी या IPO साठी एवढा उत्साही नाही आहे, कारण यामध्ये फार चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल असं मला तरी वाटत नाही. हा, कंपनी चांगली आहे, जर कंपनीची एकंदर परिस्थिती पाहिली तर कंपनी नक्कीच चांगली आहे, पण ही जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा पाहावं लागेल की नक्की काय घडतं आहे. लक्षामध्ये. कंपनीची आता स्टॉक प्राईस 285 291 आहे, म्हणजेच तुम्ही साधारणतः 291 रुपयाला बीड लावू शकता, काही अडचण नाही. तर अशा पद्धतीचं हे माझं ॲनालिसिस आहे आजच्या या IPOवरती. जर तुम्ही हा IPO घेणार असाल, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तसं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल स्टॉक मार्केटमध्ये आणि तुम्हाला जर IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जर पैसे कमवायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, ज्याला कुठलाही खर्च तुम्हाला येत नाही. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन स्टॉकला घेऊन. तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.